नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात 1 रुपया आला नसेल तर काय करणे आवश्यक आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। बघा, लाडकी बहीण या योजनेमध्ये एक आनंदाची बातमी आली आहे की प्रत्येक महिलांच्या खात्यावर ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यावर 1 रुपया येण्यास सुरुवात झाली आहे। पण जर तुमच्या खात्यावर 1 रुपया आला नसेल तर त्याची कारणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे तुमचं बँक खातं आधार खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। बघा, आधार खात्याशी तुमचं बँक खातं अनेक बँक खाते लिंक असू शकतात, पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी सीडिंग असणं आवश्यक आहे, लिंक असणं आवश्यक नाही। लिंक आणि सीडिंग या दोनमध्ये वेगळा फरक आहे। त्यासाठी तुम्ही www.uid.government.in या वेबसाईटवर जाऊन तुमचं खातं बँक खाते आधार खात्याशी सीडिंग आहे का हे पाहणं आवश्यक आहे। नसेल तर तुम्ही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचं आधार खातं बँक खातेसोबत सीडिंग झाले आहे की नाही, तसेच सीडिंग होऊन ते ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे हे पाहण्यासाठीचा व्हिडिओची लिंक दिली आहे। तो व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पहा। तसेच आपलं बँक खातं आधार खात्यासोबत सीडिंग नसेल तर आपण आपल्या बँकेत रीतसर अर्ज करून ते करू शकता। त्यासाठी थोडा कालावधी लागू शकतो। जर आपण पोस्ट पेमेंट बँकेमध्ये डिजिटल स्वरूपात अकाउंट ओपन केलं तर ते 24 तासाच्या आतमध्ये तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी सीडिंग होईल। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंटद्वारे सांगा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।